नमस्कार. महाराष्ट्राची आणबाण शान असलेले माननीय अण्णा हजारे यांची साथ दिल्यामुळे, यांची साथ घेतल्यामुळे दिल्लीमध्ये सरकार स्थापन केलं. आम आदमी पक्ष स्थापन झाला आणि केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केलं. आणि आता केजरीवाल यांनी गुजरातमध्ये धूमधडाका लावला आहे. मी ते आता एक क्लिप ऐकली. गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी जनतेचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता महाराष्ट्रातले आणबाण शान असलेल्या माननीय अण्णा हजारे यांची जी स्वातंत्र्याची तिसरी लढाई असं जो एक इश्यू होता, मुद्दा होता, ध्येय होतं, त्याला सैनिक समाज पार्टीने पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं आहे. सैनिक समाज पार्टीने या माननीय अण्णा हजारेला सन्मान देऊन ही लढाई पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीबरोबर माजी सैनिक, शेतकरी आणि आम समाजातील संपूर्ण नागरिक सैनिक समाज पार्टीबरोबर आलेले आहेत. महाराष्ट्रातील राजकारण बदलावं लागणार आहे. कारण आता जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे, या सरकारने एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला बरोबर घेतलं आहे. या सर्वांमध्ये 90% लोक भ्रष्टाचारी असतील. या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन हे सरकार चालू आहे. कसं बसं चालू आहे, ओढाताण करून चालू आहे. याला घे, त्याला घे, त्याला घे घेऊन चालू आहे. म्हणून महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बदलणं, स्वच्छ करणं याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर येऊ लागली आहे. आणि महाराष्ट्रातील जनता ही जागृत आहे, क्वालिफाईड आहे, इंटेलिजंट आहे. त्यामुळे चाललेला हा जो धुमाकूळ आहे, भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन चाललेला जो राजकारण आहे, ते बदलायचं आहे. थेट ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतचं राजकारण बदलायचं आहे. आणि महाराष्ट्रातलं बदलणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य आहे आणि महाराष्ट्रातील मान्य अण्णा हजारे आहेत आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक आहेत, महाराष्ट्रात सुशिक्षित लोक आहेत. म्हणून हा वंशवाद, परिवारवाद संपायचा आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीतर्फे जनतेने कंबर कसली आहे, जनता जागृत झाली आहे. जनतेला हे लोक नको आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक नको आहेत. आणि यांना हटवण्यासाठी जनता स्वतःचं सरकार बनवणार आहे, स्वतःचं राज्य आणणार आहे, स्वतःचा मुख्यमंत्री आणणार आहे, स्वतःचं मंत्रिमंडळ आणणार आहे. आणि ही स्थिती निर्माण झाली आहे. सैनिक समाज पार्टीने हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे, जनतेला व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. म्हणून अहोरात्र आम्ही जो प्रचार करत आहोत, ऑन ग्राउंड आमचे तुकाराम डफळ प्रचार करत आहेत. आम्ही सर्व जनतेचं मत घेत आहोत. शिवराम पाटील असतील, विजय हजारे साहेब असतील, या सर्वांचं एक मिलाप करून जनता संघटित होत चालली आहे. क्वालिफाईड जनता एकत्र येऊ लागली आहे. आणि त्यांना आता हे परिवारवादी सरकार नको आहे, परिवारवादी आमदार नको आहे. हे जर बाप आजा मेला नातू झाला या प्रकारे हे बनवतात. कोणी मेला का लगेच दुसऱ्याला घेतात. ज्याप्रमाणे का आता अजित पवार वारले, लगेच त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद केलं. हे लोकशाहीला मान्य नाही. लोकशाही याचा बदल करू इच्छिते, लोकशाही याला बदलून टाकणार आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचा आधार आम समाजातील नागरिकांनी घेतलेला नव्हे, त्यांनीच हे पुढाकार घेतला आहे. आणि जनताच्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवणार आहे. आणि परिवर्तन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करणे ह्या ऐतिहासिक कार्याला जनतेने वाहून घेतले आहे. म्हणून सर्व जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.